नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वगैरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युनिट टेस्ट नंबर 1 स्टँडर्ड 9th इंग्लिशची क्वेश्चन पेपर म्हणजेच प्रश्नपत्रिका घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 9वी विषय इंग्रजीची प्रश्नपत्रिका। तत्पूर्वी व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम पहिल्यांदा आलेला असणार तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि व्हिडिओला लाईकही करा, कारण अशाच नवनवीन प्रकारच्या क्वेश्चन पेपर्स आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रॅक्टिकल असो, क्वेश्चन पेपर असो किंवा काही हेल्पफुल अपडेट असो किंवा तुमच्यासाठी काही एज्युकेशनल हेल्प असो ते आम्ही करत असतो। तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि व्हिडिओला लाईकही करा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत। ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला सरावासाठी प्रॅक्टिस होण्याकरिता देण्यात येत आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशची, आणि यासाठी तुम्हाला कालावधी म्हणजे वेळ देण्यात आला आहे 1.5 तास 1 तास 30 मिनिटे आणि ही प्रश्नपत्रिकेसाठी मार्क असणार आहे 40। तर बघा, फर्स्टमध्ये तुम्हाला दिलेला आहे लँग्वेज स्टडी क्वेश्चन 1 मध्ये बोललेला आहे A1 डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं गेलेलं आहे तसंच करायचं आहे, सूचनेनुसार कृती करायच्या आहेत। फर्स्टमध्ये आहे तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन फ्रेज गेट रीड ऑफ, याचा वाक्यात उपयोग करून एक वाक्यविधान बनवायचं आहे। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह बेस्ड ऑन होमोफोन्स अँड होमोग्राम्स। तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे तुम्हाला स्पॉट इरर अँड करेक्ट द सेंटेन्सेस, जिथे इरर म्हणजे या वाक्यात काहीतरी चुकीचं आहे, कुठे चुकीचं झालेलं आहे ते करून ते सेंटेन्स पुन्हा लिहायचं आहे करेक्ट करून। आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्सेस, चूज माय डिअर, तर या सेंटेन्सचा टाईप कोणचा आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, यामध्ये या वाक्य दिलेलं आहे तुम्हाला विथ द ब्रश सेलिब्रेशन द फॅमिली पॅसेंजर्स अँड क्रीव द ब्रिटिश वेल हेडेड टू ऑड न्यू स्वित्झर्लंड। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला योग्य ते विरामचिन्हे, फुल स्टॉप जे असणार ते, कोमा, अशा प्रकारे त्याचं यूज करून उद्गारवाचक चिन्ह ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो A2मध्ये डू ॲज डायरेक्टर सूचनेनुसार कृती करा, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नरेशन। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आय डोंट ॲग्री विथ यू सेड द स्ट्रेजर टू द अंट। आता बघा विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये दिला आहे द स्टोरी बिगन बॅडली सेड द स्मॉलर ऑफ द स्मॉल गर्ल्स बट इट इज द ब्युटिफुल एंडिंग। त्यानंतर आहे चेंज द व्हॉइस, आता तुम्हाला एक वाक्य दिलं आहे त्याची व्हॉइस चेंज करायची आहे। त्यानंतर कन्वर्ट द गिवन सेंटेन्सेस, द ब्रँचेस वेअर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंडेड स्टेट ऑफ for the trunk making the perfect plot for the structure. Rewrite the complex sentence, rewrite as a complex sentence। त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो। फर्स्टमध्ये दिला आहे तुम्हाला ड्रॉबॅक्स ऑफ गिवन बॉर्न इनटू द फॅमिली ऑफ क्लर्क्स। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जर क्वेश्चन पेपर लागत असेल तर नक्कीच सांगू शकतो तुम्ही या क्वेश्चन पेपरला डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा किंवा व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा, ज्यावरती क्वेश्चन पेपर अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। आता बघा तुम्हाला हा पॅसेज दिला आहे, हा पॅसेज तुम्हाला रीड करायचा आहे संपूर्ण, त्यावरती काही प्रश्न विचारले आहे, वरील प्रश्नही त्यावरतीच होता। त्यानंतर सेकंडमध्ये विचारलेला आहे व्हॉट कंप्लीट द लाईक टू गेट मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल, तर याचं उत्तर तुम्हाला त्या पॅसेजमध्ये देण्यात आलेलं आहे, त्या परिच्छेदात देण्यात आलेला आहे। तर परिच्छेद वाचण्यासाठी तुम्हाला PDF लागणार आणि PDF लागण्यासाठी तुम्हाला आमचा टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा लागणार। तर पुन्हा एकदा सांगतो, आमच्या टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा। तर बघा थर्डमध्ये दिला आहे फाइंड वर्ड्स फ्रॉम द पॅसेज दॅट मीन। आता बघा विद्यार्थी मित्रांनो नोबलमॅन याचा समानार्थी शब्द आलेला आहे, पण तो फाइंड करायचा आहे तुम्हाला वरून। त्यानंतर ॲड क्वेश्चन टॅग, मेथलाइड वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल, याच्यामध्ये क्वेश्चन टॅग। त्यानंतर तुम्हाला B मध्ये विचारलं गेलं आहे चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला वाक्य करायचं आहे, चेंज करायचं आहे। त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला विचारलेलं आहे व्हाय डू यू थिंक मॅथलाइड सफर्ड एंडलेसली, याच्यावरती तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स स्वतःचं सहमत लेखन करायचं आहे। त्यानंतर रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो। आता तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत त्या वाचायच्या आहे आणि त्यानुसार ज्या काही सूचना करण्यासाठी सांगितल्या गेलेल्या आहे त्या करायच्या आहे। फ्रॉम द इच लाईन पोएम पिक आउट द वर्ड्स इन द होमोग्राम्स विथ द मिनिंग द टेक्स्ट कॉन्टेक्स्ट अँड प्रेस युअर वेन द राईट ऑदर मिनिंग इम्प्लाइड इन द क्वेश्चन। वर्ड्स दिले आहे पियर आणि फूट यासाठी। त्यानंतर आहे तुम्हाला खाली हॅव यू एव्हर सीन शीट ऑन अ रिव्हर बेड, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑर अ सिंगल हिअर फ्रॉम अ हॅमर्स हेड, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो हॅज द फूट माउंटेन अँड टोस, त्यानंतर आहे अँड इज द पियर ऑफ गार्डन हाऊस। तर या सर्वांचं उत्तर तुम्हाला वरील परिच्छेदात मिळणार। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेकंडमध्ये विचारलं गेलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो रीड द कम्प्लीट एक्स्ट्रॅक्ट केअरफुली, म्हणजे हे वाचायचं आहे। आता तुम्हाला ही जो कविता दिलेली आहे ती वाचायची आहे। त्यानंतर तुम्हाला ॲप्रिसिएशन सांगितलं गेलेले आहे, ॲप्रिसिएशन लिहायचं आहे, त्या कवितेचं टायटल शीर्षक लिहायचं आहे। त्यानंतर पोएट कवी कोण आहे ते लिहायचं आहे, थीम सेंट्रल आयडिया लिहायची आहे, राईम स्कीम लिहायची आहे, फिगर ऑफ स्पीच, स्पेशल फीचर्स, फेवराईट लाईन्स
लाईन्स वाय आय लाईक द पोएम, तुम्हाला त्याचे पॉईंट्स तर आधीच दिलेले आहे. त्यानंतर रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे, फॉर्मल लेटर किंवा इन्फॉर्मल लेटर राईट करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तिथे पॉईंट हा देण्यात आलेला आहे. तर पॉईंटनुसार तुम्ही इझिली लेटर राईट करू शकता. तर अशाच प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण बघितली, जी की होती 40 मार्कासाठी आणि तुमच्या स्कूलमध्ये 100% येणार असं नाही, तुम्हाला फक्त सरावासाठी देण्यात आले आहे. नाही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डीपली एक्सप्लेन केलेलं आहे, फक्त मी तुम्हाला एक प्रकारे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडलेली असेल. व्हिडिओला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि या PDF आमच्या टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा, ज्यावरती हे PDF अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.